पनवेल महापालिकेची स्थापना 2016 साली झाली आणि त्यानंतर या पुन्हा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येणारं खारघरपासून ते पलीकडच्या बाजूला तळोजापर्यंतचं क्षेत्र असेल सिडको भागातलं आणि ग्रामीण भागामधलं सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या 29 गावं असतील, पनवेल नगरपालिकेचा भाग असेल, या सगळ्या परिसराचा समावेश महापालिकेमध्ये झाल्यानंतर ही महापालिका महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण महापालिका बनलेली आहे। आणि आज आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक भाग्याचा क्षण आहे की आज पनवेल महापालिकेच्या एकाच वेळेला जवळपास 649 कोटीची कामं यांचं भूमिपूजन आज संपन्न होतं आहे। आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, रायगड जिल्ह्याच्या आधीच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज कळंबोलीमध्ये कार्यक्रम होते आणि या सर्व कार्यक्रमांचं हा सगळ्या भूमिपूजनाचा त्या ठिकाणी एकत्रित कार्यक्रम संपन्न होते। आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की एकाच वेळेला सिडको वसाहतीमध्ये पनवेल महापालिका काम करते, ज्याच्यामध्ये आता हा खारघरमधला अतिशय मोठा आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा उत्सव चौक ते लिटिल वर या मॉलपर्यंतचा रस्ता याचं कॉन्क्रिटीकरण होतं आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामं होत आहेत आणि त्याचबरोबरीनं कळंबोलीमध्ये कामं आहेत, कामोठ्यामध्ये कामं आहेत, पनवेल शहरामध्ये कामं होत आहेत, याचबरोबर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामांना ऑलरेडी सुरुवात झाली आहे। आत्तापर्यंत हजारो कोटीची कामं ही पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेली आहेत। आज या कामांच्या वरती हा कळस म्हणजे वेगवेगळ्या रस्त्यांचं सुशोभीकरण, मजबूतीकरण आणि त्याचबरोबरीनं ग्रामीण भागामधल्या पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण वाहिन्या या सगळ्याच्या कामाला आज सुरुवात होते। या सर्व कामांच्या बद्दल मी माननीय आयुक्त प्रशासक गणेश देशमुख साहेब यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी याच्यासाठी मेहनत घेतली आहे, मग ते सभागृह परेश ठाकूर असतील किंवा सर्व मंडळी असतील, महापौर डॉक्टर कविता चौतमोलजी आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचं मी याबद्दल मनापासून अभिनंदन। ग्रामविकास भवनचं जी काही आतमधल्या सुविधा असतील त्या ग्रामविकास भवनाच्या साठी म्हणून आहेत, त्या आपण सर्वांसाठी आहेत सर्व काळ असं म्हणू शकणार नाही, पण खारघरसाठी म्हणून वेगवेगळं ऑडिटोरियम झालं पाहिजे या पद्धतीची मागणी गेला बराच काळ आहे। खरं तर मी सिडकोचा चेअरमन असताना याच परिसरामध्ये अशा पद्धतीनं एक संकुल बांधायचं ठरवण्यात आलं होतं, पण नंतरच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष सत्ता नसल्यामुळे त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन होऊ शकलेलं नाही आणि मग नंतरच्या कालावधीमध्ये MD बदलले आणि त्यामुळे तो प्रस्ताव मागं पडला आहे। पण लवकरच सिडकोच्या माध्यमातून सिडको जर पलीकडच्या बाजूला BKC 2 बांधणार असेल, अन्य वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं करत असेल आणि या परिसरामध्ये अद्यापही अनेक प्लॉट सिडकोच्या मालकीचे आहेत, तर त्यामुळे या ठिकाणी ही सुविधासुद्धा सिडकोनं द्यावी याच्यासाठी आम्ही सिडकोकडे पाठपुरावा करू आणि सिडको करणार नसेल तर पनवेल महापालिकेनं ते करावं याच्यासाठीचा आग्रह आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे धरू।